सतत काहीतरी चांगलाच करण्याचाच प्रयत्न असतो, पण काही काल इन्सिडेंट झाले त्याच्यामुळे ज्या टीमच्या मॅचेस नाही झाल्या त्यांना आमच्याकडनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आम्ही अपेक्षा करू पुढच्या वेळेस आम्ही प्लॅनिंग थोडं चांगलं करू की व्यवस्थित सुरळीत क्रिकेट सगळ्या टीम्सला कसं सोयीस्कररित्या खेळता येईल याचा नक्की विचार करू. आपण आता प्राईज वितरण सोहळ्याकडे वळूया. तर नवनिर्माण उत्सव मंडळ व क्रिकेट स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित आमचा लाडका मित्र श्री अनुप डोळस, तोही एक क्रिकेटर होता. त्याला एक बरेचसे लोक आपले ओळखत असतील, क्रिकेटही खेळायचा तो. त्याच्या अकस्मात निधनामुळे त्याच्या स्मरणार्थ आपण ही ट्रॉफी चालू केली. हे 4थं वर्ष होतं त्याच्या नावाने ट्रॉफीचं आणि भटवडीचे माऊली चषक 2026मध्ये 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. वेळोवेळी 4ही वर्षी आम्हाला जे मान्यवर आता तुम्हाला स्टेजवरती दिसत आहेत त्यांचं सहकार्य 4ही वर्ष लागलंय. म्हणजे असं नाही की पहिलंच वर्ष लागलंय की किंवा लिमिटेड असं. तर मी दीपक बाबा यांचे आभार व्यक्त करतो आणि बाबूशेठ साळुंके यांचा आभार व्यक्त करतो, कारण का आम्हाला जी मदत 4 वर्ष त्यांनी केलेली आहे त्याचे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण का आम्ही कुठे जात नाही, आम्ही गेलो तर त्यांच्याकडेच जातो आणि हक्काने ते आम्हाला बोलतात की आम्ही रिटर्न पाठवत नाही आम्हाला काय. आणि याच्या व्यतिरिक्त ही तर मदत आपल्या टुर्नामेंटसाठी झाली, पण आमच्या विभागात जे साई बाबा मंदिराचा एक प्रश्न होता, जे जीर्णोद्धाराचा प्रश्न होता मंदिराचा, तोही दीपक बाबांनी मार्गी लावला. त्याच्याबद्दलही मंडळातर्फे मी त्यांचा आभार व्यक्त करतो. खूप जुना विषय होता आणि एक उत्कृष्ट दरवाजा मंदिर आम्हाला आमच्या मंडळात त्यांच्या मार्फत त्यांनी बांधून दिलं, त्याबद्दलही त्यांचे आभार. मी टुर्नामेंटला आमच्या मी पहिलं दीपक बाबा यांना विनंती करेल की त्यांनी 2 शब्द बोलावे. 2 शब्द साहेब, 2 शब्द, 2 शब्द, 2 शब्द. ठीक आहे, 2 शब्द साहेब, 2 शब्द. नवनिर्माण उत्सव मंडळाच्या वतीनं भटवाडीची माऊली चषक 2026 त्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि खरोखर एक 3 दिवसाची ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी संपन्न झाली. आणि यामध्ये ह्या सर्वच खेळाडूंनी कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवण्यात आली होती. आणि यामध्ये जे जे स्पर्धक खेळाडू सहभागी झाले, खरोखर एक चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी आपल्या ह्या विभागातील क्रिकेट रसिकांना दाखवला. आणि या ठिकाणी दरवर्षीच आम्ही ह्या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असतो, कारण या ठिकाणी नासिरभाई असतील, आमचे आमाईजी असेल, आमचा अक्षयगिरी असेल, अजून संपूर्ण या ठिकाणी असलेला मित्रपरिवार, नवनिर्माण उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, या ठिकाणी जी मेहनत घेऊन ही स्पर्धा राबवत असतात आणि खरोखर त्या स्पर्धेलाही चांगल्या प्रकारचे संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. आणि त्यामुळे ही स्पर्धा ह्या विभागातील क्रिकेट रसिकांसाठी एक खरोखर पर्वणी ठरत असते. याही वर्षी अशीच ही स्पर्धा ह्या ठिकाणी संपन्न होत असताना मोठे संख्येने या ठिकाणी संघांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. आणि आता रात्रीचे 1-1 वाजेपर्यंत ही स्पर्धा चालू असताना ही सर्वच जण, आपण जर बघितलं तर क्रिकेट रसिक आता शेवटच्या फायनलपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या क्रिकेट रसिकांचंही मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा आपण जी आयोजित केली त्यामध्ये सर्वच नवनिर्माण उत्सव मंडळाचे पदाधिकारी असतील, त्यांनी एक मोलाचा वाटा, कारण ही आपल्या मंडळाची स्पर्धा, आपल्या मंडळाच्या अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ असलेली ही स्पर्धा, त्यामुळे मंडळाचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपापल्या परीनं जे काही सहकार्य लागेल तन मन धनाने या ठिकाणी प्रत्येकजण सहभागी होत असतो. आणि त्यामुळेच ही स्पर्धा खरोखर एक चांगल्या प्रकारे आणि उल्लेखनीय अशी ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. मी सर्वच खेळाडूंचं त्यांचं अभिनंदनही करतो जे सहभागी झाले त्यांचं, आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो की ही स्पर्धा जर खेळायची म्हटलं तर आपला सहभाग एक निश्चित मानला जातो. तुमच्या सहभागानेच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा
चांगल्या प्रकारे खेळवली जाते. आमचे सन्माननीय उपविभाग प्रमुख बाबूशेठ साळुंके असतील, रोहितजी बोर्डे असतील ह्या ठिकाणी, आणि एक संतोषजी मोरे आहेत, राज असतील, प्रथम आहे, शैलेशजी आहेत, हे सगळेच मंडळाचे आमचे हेमंतजी नांगोडे असतील, ही सगळीच मंडळी या ठिकाणी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं म्हणा, आणि या ठिकाणी आमचे गलांडे सर्व उपस्थित आहेत, सनी जगताप आहे, आमचे येवले साहेब आहेत, त्यांचेही मनापासून आभार. ह्या स्पर्धेसाठी खरोखर आपण जर बघितलं तर भटवाडीमध्ये सगळेच क्रिकेटपटू, आणि त्यामुळं या स्पर्धेच्या आयोजनामध्ये पण त्या सगळ्याच क्रिकेटपटूंचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे त्या क्रिकेटपटूंचाही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नवनिर्माण उत्सव मंडळाच्या ह्या माऊली चषक, भटवाडीची माऊली चषक 2026च्या या स्पर्धेच्या आयोजनकर्त्याचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभारही व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं आणि खरोखर चांगल्या प्रकारे या ठिकाणी ही स्पर्धा आपण खेळवली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर धन्यवाद दीपक बाबा. तर आपल्या टुर्नामेंटला छोटी ना काही ना किंवा मदत आर्थिक स्वरूपाची नसेल, पण मदत असते, ती काही लागलं गरजेचं हातात लागतं, किंवा कधी काय मदत नुसते पैशाची होत नाही, पण बाकी हँडल करणं किंवा पीठ मारणं जसं किंवा काही असो, छोटी ना छोटी काही ना काही मदत आपल्याला बऱ्याच लोकांनी केलेली आहे. तर त्यांचा सन्मान म्हणून मी एक एक सगळ्यांना बोलवतो, त्यांनी लवकर यायचं आहे. पहिले तर आपले जे डेकोरेटर आहेत अनिल बिरमोळे अँड टीम, त्यांचे डेकोरेटरकडनं कोण प्रतिनिधी असेल तर त्यांनी येऊन त्यांचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. लवकर प्लीज. मी रविदादा यांना विनंती करेल, त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. अनिल बिरमोळे यांचं डेकोरेटर फोटो उधर कैमरा में बना, ये देख है ना. कॅमेरा कुठला चालू आहे, हा का तो चालू आहे का? हाच चालू आहे ना? इकडे बघ रवी दादा, इकडे बघ, इकडे. हा इकडे त्या कॅमेऱ्यात बघून बघ. ट्रॉफी घे. धन्यवाद. दुसरं सन्मान चिन्ह आहे आमच्या टुर्नामेंटला टीम्ससाठी, लॉट्ससाठी आणि ज्याची मदत होते तसे आमचे एक जवळचे मित्र सचिन तावडे, त्यांनी यायचं आहे. त्यांनी येऊन त्यांचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. सचिन तावडे. मी दीपूबाई यांना विनंती करेल, सचिन तावडेंना सन्मान चिन्ह द्यायचे. हा काय तिसरं, सचिन जसा मदत करतो तसा अजून एक व्यक्ती आम्हाला मदत करतो, त्याचेही आभार मानणे म्हणजे सन्मान चिन्ह देऊन त्याचे आभार मानणे इतपत मला वाटत नाही आम्ही त्याच्यात पण पुरेसे पडू. कारण का नियोजनापासून कुठला लॉट कधी खेळवायचा, कुठली टीम म्हणजे जमा करायची लॉटसाठी, परत त्याच्या व्यतिरिक्त पण स्पर्धा कुठे आडली तर नियम किंवा काय, टीम्सला बोलवणे, टायमावर व्यवस्थित सुरळीत होणे, आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही मदत लागली तर कधी ना आम्हाला कधी असं नाही न बोलणारा आमच्या हक्काचा नितीन दळवी, मी त्यांना स्टेजवरती येण्याची विनंती करतो. नितीन दळवी त्यांच्या मार्फत कोणीतरी एक त्यांचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तूच घे ना. हे सन्मान चिन्ह नितीन दळवी यांचे आहे. धन्यवाद नितीन. पुढचं सन्मान चिन्ह आहे, मला माहित नाही त्याला आवडेल की नाही सन्मान चिन्ह दिलेलं, कारण का मी जेवढं त्याला ओळखतो त्याला असं काय गोष्टी आवडत नाही. जो काय मदत करतो तो असं कधी त्यांनी त्या मदतीला कधी असं सांगितलं नाही की मी मदत केली आहे वगैरे, पण गेली 4 वर्ष तो आम्हाला मदत करतोय, पण आम्ही कधी असं त्याला आवडत नाही म्हणून आम्ही नाव नाही घेतलंय. पण यावर्षी आम्हाला राहवलं नाही की तर विराज मुंगेकरचं एक सन्मान चिन्ह आमच्या मंडळाच्या वतीने, विराजचं एक सन्मान चिन्ह, मला वाटतं सागर तू येऊन ते घेतलंस तर बरं होईल. सागर काकडेला विनंती करेल एक सन्मान चिन्ह विराजचं घेऊन द्यायचं. अमय परब तुम्ही सन्मान चिन्ह सागरला द्यायचे.
पुढचं आहे, थँक्यू विराज. पुढचं आहे जे हॅम्पायरिंग आपल्या इथे होती, आपण प्रयत्न केलेला की जे जे हॅम्पायर्स असतील ते बाहेरचे ठेवायचे, न्यूट्रल हॅम्पायर ठेवायचे, कमिटीतले किंवा कुठल्या टीम्समधले हॅम्पायर ठेवायचे नाहीत. तर जे हॅम्पर्स यांनी 3 दिवस हॅम्परिंगची जबाबदारी पार पडली त्याच्यामधले दीपू आपण स्टेजवरती यायचं आहे, तुमचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. दीपू गेला काय? दीपू सर बाहेर गेलेत का? ठीक आहे. संदीप मराठे, तुम्ही आम्हाला 3 दिवस सहकार्य केलं हॅम्परिंगमध्ये, तुमचं आभार. मंडळातर्फे तुमचं सन्मान चिन्ह. तसंच आमच्या मंडळाला मदत करणारे श्री अभिषेक कांबळे यांचं सन्मान चिन्ह त्यांनी त्यांचं घेऊन जायचं आहे. लवकर या. दे ना अमय, तूच दे ना यार, तू आहेस ना उभा तर दे ना पटापट. दे अमय, दे. दे अमय लवकर. धन्यवाद अभिषेक. आणि अजून एक सन्मान चिन्ह आमच्याकडनं मंडळाच्या वतीने राहुल सरांना द्यायचं आहे आम्हाला. राहुल सर तुम्ही वरती या, लवकर या, टाइम नाही लवकर. VSA संघा ज्यांनी कल्पना सुचवली, विद्या सायन्स अकॅडमीचे सर्वेसर्वा राहुल गलांडे सर, मी विनायकला विनंती करेल सरांचा सन्मान करायचा आहे. तसेच आपल्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे आम्ही जसं आधी सांगितलंय, आपल्या विभागाचे उपविभाग प्रमुख बाबूशेठ साळुंके यांचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. अमय परब बाबूशेठ साळुंकेंना, उपविभाग प्रमुख बाबूशेठ साळुंके, संतोष साळुंके यांचा सन्मान केला जातोय मंडळाच्या वतीने. धन्यवाद. आणखीन आपले लाडके विभाग प्रमुख दीपक बाबा हांडे, आम्ही यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं सन्मान चिन्ह येऊन घेऊन जायचे. मी अमय यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं सन्मान चिन्ह द्यायचे. सन्मान चिन्ह आता उशीर झालाय, घाई गडबडीमध्ये कोणाची नावं सन्मान चिन्ह म्हणून आमच्याकडनं द्यायची राहिली असली तर दिलगिरी व्यक्त करतो. ते नकळत झालेल्या गोष्टी आहेत, त्याला काय आम्ही म्हणजे जेवढी नावं आम्हाला आठवली तेवढी आम्ही दिली आहे. आपण आता प्राईजकडे वळूया. आपण तीन लॉट खेळवले शुक्रवार, शनिवार, रविवारमध्ये. प्रोफेशनल स्टेशन वाईज लॉट होता पहिला, दुसरा घाटकोपर लॉट होता आणि तिसरा भटवाडी लॉट होता बुका अंतर्गत. तर मग पहिला लॉट आपण जो खेळलो होतो ओपन स्टेशन वाईज मधनं, तर त्याच्यामधनं बेस्ट बॅट्समन आपण 4 कॅटेगरी ठेवले आहेत. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज. तर बेस्ट बॅट्समनचा पारितोषिक जात आहे अरुण चव्हाण. डोरा कोण असतील तर घेऊन जावा, कारण का आता ते आमच्याकडनं काय पोचू नाही शकत. तुम्हीच दिलं तर बरं, कारण का तुम्ही रोज खेळता, भेटता त्यांना. संतोष साळुंके यांना मला दिसले नाही तुम्ही, सॉरी. संतोष साळुंके मी यांना विनंती करेल
की बेस्ट बॅट्समन अरुण चव्हाणचं द्यायचे. हे प्रोफेशनल लॉटचे क्रिकेटचं प्राइज आहे. ये नाही ना इकडे पुढे ये. तसंच बेस्ट बॉलर स्टेशन वाईज प्रोफेशनल गटच्या कॅपिटलमधलं आहे घनश्याम शिंदे पप्पू. त्यालाच देऊ काय? मी काय म्हणतोय, तू थांब इकडे ऋषिकेश, तू थांब इकडे. सगळे लॉटचे प्राइस तूच घेऊन जा, त्यांना दे, हँडओव्हर कर. कारण का ते लोक रोज प्रोफेशनल स्टेशन वाईज खेळत आहेत, ते त्यांना हँडओव्हर करतील आमच्या वतीने, मंडळाच्या वतीने. पप्पू बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट. अरे ये ना कोणीतरी यार, कोणीतरी या ना यार, कोणीतरी या, एकाने तरी या, म्हणजे घेऊन जायला प्राइस का ऍटलिस्ट काहीतरी. तुम्ही खेळलेत, तुम्हाला प्राइस देतो एवढं तर लोक, जेवढे आहेत तेवढे या प्लीज. हे नाव काय? आदित्य, टीमचा आपण. तसंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदित्य, आदित्यचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं पारितोषिक आहे. मी विनंती करतो उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं पारितोषिक आदित्यचं द्यायचं आहे. कोण आले? भाऊशेठ. तसंच ओपन लॉट्स मधलं मॅन ऑफ दी मॅच जे आता इथे आहेत, तर उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी, ऑलराऊंडर आहे, सध्या टॉपला आहेत ते मुंबईत. मी तर फॉलो करतो इंस्टावर, अजून बरेच रील्स मी त्यांचे बघत असतो. शुभम लोखंडे, शुभम लोखंडे आपण यायचंय आणि तुमचं मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक घेऊन जायचंय. वेल प्लेड, मॅन ऑफ दी सिरीज ओपन प्रोफेशनल लॉट क्रिकेटचं शुभम लोखंडे. टाळ्या वाजवायच्या थोड्या. सिंगल हँडेडली बॅटिंग करून आपल्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवलेलं. वेल प्लेड शुभम. हे झाले. आणि आपल्या ओपन प्रोफेशनल लॉटमधनं जी टीम दोन्ही साईडनी, म्हणजे शुभम लोखंडीचीच टीम आली आहे. प्रोफेशनल लॉटमधनं पण मुकेश रॉयल आलेले आहेत आणि स्टेशन वाईजमधनं पण मुकेश रॉयलच आलेले आहेत. तर आपली जी काही ट्रॉफी आहे या वर्षीची, ती टीम मुकेश रॉयलसाठीच आहे. मी अभिनंदन करतो त्यांचं. आणि त्यांची ही ट्रॉफी मी दीपक बाबांना विनंती करेल की शुभमला या फिर किंवा अजित तुम्ही आला वरती तर बरं होईल, दोघांना हँडओव्हर केली तर शुभम आणि अजित यांना ही ट्रॉफी. मागच्या वर्षी पण ते मला वाटतं रनरअप होते, पण या वर्षी चॅम्पियन्स आहेत ते आपल्या टुर्नामेंटचे. मुकेश रॉयल चेंबूर. धन्यवाद शुभम आणि अभिनंदन. आपण पुढे वळूया भटवाडी लॉट्सकडे, भटवाडी नाही घाटकोपर लॉट्सकडे. घाटकोपर लॉट्समध्ये पण 16 टीम खेळल्या आपल्या इकडनं आणि 16 टीम मध्ये शेवटला फायनलला जे दोन टीम होत्या, एक तर होती आयगाव देवी, मागच्या वर्षी पण ते फायनल होते मला वाटतं याच टुर्नामेंटला, आणि अष्टविनायक अशी एक नवीन भटवाडीतलीच पोरं होती. माझे मित्र, मी बरेच जणांना ओळखलं आणि बरं वाटलं की ते फायनलला पोहोचले. तर मग आपण त्या कॅटेगरीमध्ये बेस्ट बॅट्समनची कॅटेगरी आहे. बेस्ट बॅट्समन आहे अखिलेश यादव, आईगाव देवी. अभी तुम लोग किसके हाथ में दो, मैं नाम नहीं बैठे बोलते. अखिलेश आई गावदेवीचा प्लेअर आहे, पण तो भटवाडी मधलाच आहे. आनंद त्या गोष्टीचा अजून आहे की आपल्या भटवाडीमधनं नवीन नवीन प्लेयर्स जे असे तयार होत आहेत की जे बाहेर खेळत आहेत. दुसरं आहे बेस्ट बॉलर.
बेस्ट बॉलर आहे भावेश अष्टविनायक. उत्कृष्ट गोलंदाजी केली त्यांनी त्या टीमसाठी. मला वाटतं 2 मॅन ऑफ द मॅच घेतलेत त्यांनी. आणि मॅन ऑफ द सिरीज घाटकोपर लॉटचं मॅन ऑफ द सिरीज आहे फिल्डर सॉरी बेस्ट फिल्डर आहे अष्टविनायक या टीमचा सूरज शिगवण. उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे हा पण भटवाडीतला सूरज शिगवण. लागोपाठ मला वाटतं 5 चौकार मारले पण ते बुकाच्या लॉटमध्ये मारले त्यांनी आज. एक नवीन विक्रम केला त्यांनी आज. सलग 5 बॉल 5 बाउंड्री मारलेत सप्तर्षीच्या अगेन्स्ट नॉकआउटला. अभिनंदन सूरज. तिसरं लास्ट प्राइज आहे मॅन ऑफ द सिरीजचं. मॅन ऑफ द सिरीजचं प्राइज व ट्रॉफी भटवाडीची माऊली 2026 घाटकोपर लॉट मधनं जी टीम सेमी फायनलिस्ट होती रनरअप राहिली आहे टीम अष्टविनायक. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे प्लीज. मला वाटतं त्यांचा पहिलाच प्रयोग आहे. अष्टविनायकच्या नावाने पहिल्यांदा मी एंट्री ऐकली आज. मला माहित नाही करायची चुकीचं असेल मी पण चांगलं जे काय झालं चांगलं झालं. अभिनंदन टीम अष्टविनायक. फायनल फर्स्ट प्राइज घाटकोपरचं. मला वाटतं लास्ट टाइम पण ती लोक फर्स्ट प्राइज जिंकले होते भटवाडीच्या माऊलीच्या शख्से. 4थं वर्ष आहे. टीम गावदेवी आई गावदेवी पूर्ण टीम यायचं आहे. आपलं रोख रक्कम 30,000 रुपये व फर्स्ट प्राइजची ट्रॉफी आपण येऊन घेऊन जायचे. हो दीपूबाई सोमचं प्राइस तुला द्यायचं म्हणून सोमला आहे ना. तिकडे काय गेलं बुका 2000 भटवाडीची माऊली चषक 2026 4थ्या वर्षाचे घाटकोपर लॉटचे चॅम्पियन्स आई गावदेवी. धन्यवाद. अभिनंदन तुमच्या सर्वांचं आणि पुढच्या वर्षी नक्कीच भेटू. चला शेवटचा लॉट राहिला आपल्या भटवाडीचा लॉट राहिलाय.
भटवडी लॉटमध्ये पण 16 टीम खेळल्या आपल्या इकडनं. सकाळपासून सुरू झालेला लॉट. आपण एंट्री जेवढी मॅक्सिमम तेवढी ठेवली. प्राईस पण त्या हिशोबाने वाटले. सकाळी लीग मॅच झाल्या. पहिलं प्रथम ज्या 16 संघांनी सहभाग घेतला आमच्या टुर्नामेंटसाठी त्या 16 संघांचे आभार. आणि 16 संघांमधनं जे 2 टीम फायनलला पोहोचले आहेत, मला वाटतं ते एकच टीम आहेत, फक्त नाव वेगवेगळे दिले. एक आहे इच्छापूर्ती तर मागच्या वर्षी पण पोहोचले होते फायनलला, ते आमच्या समोर खेळले होते आणि सलग दुसऱ्या दिवशी फायनल त्यांनी गाठली आमच्या टुर्नामेंटची, तर त्यांचं अभिनंदन. आणि VSA चॅम्पियन टीम आहे. किती काही झालं तरी चॅम्पियन टीम काय कधी किती हरली तरी कधी ना कधी कमबॅक करतेच. तर VSAने पण चांगलं कमबॅक केलंय. अभिनंदन VSA तुमचं पण. तर आपण भटवडी लॉटचे जे इंडिव्हिज्युअल प्राइज जे आहेत, तर पहिलं आहे बेस्ट बॅट्समनचं प्राइज. बेस्ट बॅट्समन आहे सत्यम घाणेकर, टीम VSA बॅट्समन. कौशा मागेरा. उत्कृष्ट फलंदाजी सत्यम कडून. कोण आहे? प्रेमचं पूर्ण नाव काय? थँक्यू. नाही बोलणार तू, बोलायचं सत्यम येऊन. थँक्यू. ते चिडवत होते, मला वाटलं तो चिडवत होते. इच्छापूर्तीवाले चांगले खेळले, त्यासाठी अभिनंदन. पुढचा आहे बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर पण आम्ही सकाळपासून बघतोय बुका लॉटसाठी. आवाज नाही करायचा आहे. तुमचं प्राइस झालं टीम अष्टविनायक. जरा शांत राहायचं प्लीज. जिमन. बेस्ट बॉलरचे जे प्राइस आहे टीम इच्छापूर्ती मधलं प्रेम. आपल्या संघासाठी कधी कधी 2 ओव्हर टाकते. पॉवर प्लेची ओव्हर टाकत होता खरं म्हणजे तो सकाळपासून. उत्कृष्ट गोलंदाजी केली त्याच्या मार्फत टीमसाठी. आणि प्रेम मला वाटतं सेमीफायनलमध्ये त्यांनी मेडन ओव्हर टाकली. एक वाईटचा रन आला तेवढं झालंय, पण 6 बॉलच्या 6 बॉल डॉट काढलेत त्यांनी. तसंच बेस्ट फिल्डरचं पण पारितोषिक ऍक्च्युली त्याचं कालच ट्रान्सफर झालं. तो ऍक्च्युली मला ग्रुपवरती कळालं की तो काल ट्रान्सफर झालाय. दुसऱ्या टीममध्ये त्याला खेळायची इच्छा होती आणि मला माहित नाही त्याची टीम लकी ठरली का कसं झालंय काय. पण बेस्ट फिल्डर म्हणून सोहम जाधव आपण यायचे आणि तुमचं पारितोषिक घेऊन जायचंय. पहिलीच टुर्नामेंट ते इच्छापूर्तीमधनं खेळत आहेत आणि पहिल्याच टुर्नामेंटला त्यांना बेस्ट फिल्डरचं पारितोषिक भेटतंय. दीपूबाई ऍक्च्युली सॉरी दीपूबाई, मी विनंती करेल, त्याचे वडील आहेत तर वडिलांकडनंच एका मुलाला प्राइज दिलं तर मला वाटतं, कारण का दीपूबाई वेगळ्या टीममध्ये खेळत आहेत, सोहम वेगळ्या टीममध्ये खेळतोय आणि मला वाटतं हे वैशिष्ट्य आहे आपल्या भटवाडीचं. भले टीम वेगवेगळे असतील तरी काही नाही. अभिनंदन सोहम. थँक्यू दीपूबाई. आणि शेवटचं प्राइज आहे मॅन ऑफ द सिरीजचं. मॅन ऑफ द सिरीजचं प्राइज मी ॲक्च्युली ती टीम चांगलीच खेळतात, म्हणजे मागच्या वर्षी पण खेळलेच होते, पण त्याच्यामुळे यावर्षी थोडं मला इम्प्रूव्हमेंट त्यांच्यात दिसते. मला जेवढं क्रिकेट करतं तेवढं. उत्कृष्ट चेसिंग केली त्यांनी दोन्ही मॅचमध्ये. सारा स्मॅशेस बरोबर, भटवडी साई दर्शन बरोबर. असं कुठलंही वाटलं नाही की ते पॅनिक होत आहेत किंवा काय. सोहम आपण यायचे, आपला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक घेऊन जायचे. उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी, कामनेस कधी भडकलेला त्याला दिसला नाही मला. आणि एवढ्या छोट्या वयात तो एवढं सगळं बॅलन्सिंग करतोय ना, तर एवढ्या छोट्या वयात आमच्यात तर जोश होता, त्याच्यात जोश तर आहेच पण तो व्यक्त होत नाही. कूल एकदम, मला आवडतो तो. सोहम अभिनंदन. मागच्या वर्षी पण मला वाटतं त्याला काहीतरी प्राइज भेटलेला आमच्या टुर्नामेंटला, मला आठवत नाही, पण सकाळपासून जे मॅचेस खेळलेत इच्छापूर्तीमुळे. अभिनंदन सोहम मॅन ऑफ द सिरीजसाठी. आणि शेवटच्या 2 ट्रॉफी जे आपल्या आहेत बुका टीमच्या भटवडी लॉटमधनं, जे टीम रनरअप, मी ऑलरेडी म्हणलं तुमच्या टीम मला आवडते,
चेसिंग चांगली करते. तुम्ही चांगले असेच खेळत राहा. सगळे यंग पोरं आहेत. तुमच्यात चपळता आहे, तुमच्यात जिद्द आहे खेळण्याची, तुम्हाला बॉडी साथ देते तुमची नजर चांगली आहे. टीम बंद करू नका. टीम खूप चांगली बनली आहे तुमची. मला वाटतं तुम्ही यावर्षी टॉप 4मध्ये असाल. मला वाटते असं बुकामध्ये. मला कुठला नंबर असेल ते माहीत नाही, पण टॉप 4मध्ये मला वाटतं तुम्ही असाल. ज्या हिशोबाने तुम्ही आता खेळतायत सातत्य ठेवा. आणि मी सकाळपासून बुका लॉट कव्हर केला, अंपायर होतो. मला सर्वात जास्त आवडलेली टीम आजची होती जी इच्छापूर्ती बॉईज होती. आय वॉज होपिंग की ते फायनल जिंकतील, पण नाही झालं तसं. पण तुम्ही यायचं सर्वांनी, तुमची ट्रॉफी घेऊन जायची सेकंड प्राईजची. आणि अभिनंदन तुमचं टीम इच्छापूर्ती बॉईज. आपण एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे यांच्यासाठी. नाही, उद्या ट्रेनिंग आहे, करिअर ट्रेनिंग आहे आमच्या ऑफिसमध्ये. मी एनरोल केलं त्याला. 9 वाजता ट्रेनर येणार आहे बाहेर. 9 वाजता 5ची ट्रेन पकडायची मला. अभिनंदन. आणि पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला पुढच्या या जे बुकाचं वर्ष आहे त्यासाठी शुभेच्छा माझ्या टीमकडून तुम्हाला. तसंच आता आपल्या भटवाडी लॉटमधनं जी टीम फायनलला जिंकली आहे ती चॅम्पियन टीम आहे. बुकामध्ये ऑलरेडी त्यांनी टीम ऑफ द इयर म्हणून ऑलरेडी पारितोषिक घेतलेले आहे. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. चॅम्पियन टीम आहे, वन ऑफ द टॉप टीम इन बुका मला ॲज ऑन डेट. VSA मी तुम्हाला विनंती करेल, तुम्ही तुमचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. फर्स्ट प्राइज नवनिर्माण उत्सव मंडळ क्रिकेट स्टार आयोजित अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ भटवाडीची माऊली चषक 2026. भटवाडी लॉटचे जे चॅम्पियन्स आहेत टीम VSA. राहुल सर या, तुमचीच टीम आहे या. बंद केलं. चला धन्यवाद. तसंच आपलं हे मंडळाचं 4थं पर्व जे आपण ज्यांनी कोणी आपण आम्हाला मदत केली आहे, ज्यांचं आमच्याकडनं नाव राहून गेलं आहे, तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्व मान्यवरांचे आभार. आणि आपण नक्कीच पुढच्या वर्षी 5व्या पर्वात अधिक चांगल्या पद्धतीने टुर्नामेंट कशी करता येईल यासाठी नक्की लक्ष देऊ. यावेळी झालेल्या चुका पुढच्या वेळेस न करण्यात येतील त्याचा नक्की विचार करू. आणि हे टुर्नामेंट 4 वर्ष झाली आहे, 5वं वर्षी पण नक्की होणार आहे. कारण का ती आमच्या मित्राची टुर्नामेंट आहे. जी आमची देवी आहे माऊली तिच्या नावाने आहे. ती संपणार नाही कधी. नक्की पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करू. पुढच्या वर्षी नक्की आपण करणं, कारण का ते नेव्हर एंडिंग आहे. आणि पुढच्या वर्षी नक्की ट्राय करू की यावर्षी ज्या चुका झाले ते पुढच्या वर्षी नाही करणार. आणि जेवढं लवकर व्यवस्थित सुरळीत करता येईल तेवढं करू. थँक्यू.